हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर आज सकाळचा हा व्हिडिओ शूट करत आहे. सकाळचे 7 वाजले आहे आणि आता सुमितचा डब्बा पण बनवत आहे. तर आज कसं बादल बादल आहे, वातावरण असं छान शांत शांत आहे आणि मस्त असा थंडा थंडा वारा सुरू आहे आणि मस्त असं वाटते. हे बघा, तर आज मी सकाळी गवारच्या शेंगाची भाजी बनवत आहे डब्याला. तर आता मी असं गॅस पेटवून घेतला आणि पडीभर तेल टाकलेलं आहे. तर मला आता भाजी मोहरी पण टाकलेली आहे आणि आता कांदे टाकून घेत आहे. कांदे परतून झाले आणि आता अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकत आहे. आणि आता थोडंसं लालसर कांदे झाले आणि अद्रक लसूण व्यवस्थित त्याच्यात भाजल्या गेलं का मग थोडं थोडं धनिया पावडर टाकला आणि आता तिखट टाकलं 1.5 चम्मच आणि हळद टाकली अर्धा चम्मच आणि आता थोडं परतून घेत आहे. आता थोडं पाणी टाकून घेतलं, जे आपलं मिक्सरमध्ये मी थोडं अद्रक लसूणचा पेस्ट बनवला होता, तर त्याचं थोडं पाणी करून घेतलं त्याच्या भांड्यामध्ये आणि पुन्हा थोडंसं वरून पाणी टाकून घेतलं, कारण मग जळलं नाही पाहिजे बा म्हणून. आणि आता टमाटर वगैरे टाकून घेत आहे. अशा प्रकारे भाजी. आता थोडं आपलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, त्याला थोडं शिजवून मग शेंगा वगैरे टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. आता गवारच्या शेंगा टाकून घेतल्या आहे. तर मस्त अशी भाजी आता बनवून घेतली आहे मी गवारच्या शेंगाची. आता थोडं शिजू देणार आहे आणि आता सोबतच मी कणिक पण मळून घेत आहे. बघा, आता हे सगळे कामं वगैरे करून मला बाहेर पण जायचं आहे. तर लवकर लवकर कामं करून आणि इकडे थोडंसं ते मोड आलेली मोठ पण ठेवली होती, तर त्याचं थोडं उसळ करून घेते, म्हणजे असंच थोडं फ्राय करून घेते सुमेधला नाश्त्यासाठी. आणि इकडे मस्त अशी भाजी शिजलेली आहे गवारच्या शेंगाची. तर आता थोडं कोथिंबीर पण टाकून घेणार आहे मी. तर बघा, अशी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि आता हा सकाळचा डबा आहे सुमेधचा. ह्या डब्याबरोबर माझं पण स्वयंपाक होऊन जाते. आणि आता मी चपाती बनवायला घेतली आहे. इकडे चहा पण ठेवलेला आहे सुमेधसाठी आणि माझ्यासाठी. तर आता चहा पण झालेला आहे आणि आता चपाती पण बनवून झालेले आहे आणि आता सुमेधचा डबा भरून घेत आहे मी. तर अशा प्रकारे 2 पोळ्या एका डब्यामध्ये आणि 2 पोळ्या एका डब्यामध्ये, असं 4 पोळ्या दिल्या सुमेधला डब्यावर. आणि अशी गवारची भाजी पण एका डब्यामध्ये काढून घेत आहे. तर अशा प्रकारे सकाळचा आपला टिफिन वगैरे होऊन जाते सुमेधचा आणि त्याच्याबरोबर माझा स्वयंपाक पण पूर्ण होऊन जाते. आणि मग माझे बाकीचे कामं वगैरे मी करत राहते आरामात, म्हणजे तरी पण 11 वाजेपर्यंत आपलं सगळं झाडू पोछा वगैरे करून घेत असते, कारण मग स्वयंपाकाची एवढी घाई नसते मला. तर आता त्याचा सुमेधचा डबा वगैरे भरून झाला आहे आणि आता मी तर ताईंनो आता सकाळचे 8:45 वाजलेले आहे, तरी पण आता वातावरण असं
बादल बादल वातावरण आहे आणि सुमेध आणि मी बाहेर चाललो. तसा सुमेध ऑफिसला चालला, पण मला पण थोडं बाहेर काम आहे, तर सुमेधसोबत मी पण चालली आहे आणि मग तिकडून येऊन कामं वगैरे पुन्हा करणार आहे. तर आता असं आम्ही चाललं आहे बाहेर. बघा सुमेध लॉक लावत आहे. तर चला आता चाललो आम्ही बाहेर. हे बघा सुमेध पण चालला आहे आता आणि त्याच्या मागोमाग मी पण चालली आहे. तर आता याने गाडी वगैरे काढली आहे आणि आता आम्ही निघत आहे. तर हे बघा आता आम्ही चाललो आहे. तर मला सुमेधच्या ऑफिसमध्येच जायचं आहे तसं, आणि त्याचं ऑफिस इथून 24 किलोमीटर आहे. तर तेवढ्या लांब आम्हाला जायचं आहे आणि मग तिकडे माझं काम आहे म्हणून मी चाललेली आहे. तर बघा, आणि मग सुमेधने केला होता नाश्ता. ते जे फ्राय केलं होतं मी उसळ मोडचं, त्याचं त्यांनी नाश्ता केला होता, पण मी काही खाल्लेलं नव्हतं म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये आलो. इथं ऑफिसच्या जवळपासच आहे. आणि मग आम्ही सांबार वडा वगैरे घेऊन असा नाश्ता वगैरे केला आणि चाय वगैरे पुन्हा घेतला आम्ही इथे. तर अशा प्रकारे आमचा इथे नाश्ता पण झाला, सुमेधचा आणि माझा. आणि मग आता नाश्ता वगैरे करून पुन्हा आम्ही जाणार आहे जे आमचं काम करायचं होतं तिथे. तर ताईंना आता आम्ही आलो जे आमचं काम करायला गेलो होतो. तर तिथून आलो. बापरे, खूपच ऊन आहे, इतकं थकून गेलो आम्ही. आता सुमेध दार खोलत आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा बाहेर जायचं आहे आम्हाला. तर आता आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा बाहेर जाणार आहे. सारखं फिरणं सुरू आहे आमचं बाहेर 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 बाहेर. तर आता बाईला भांडे वगैरे काढून देते आणि मग पुन्हा आम्ही दोघं जाणार आहे बाहेर. तर त्यांना आता आमचं कामं करून आम्ही बाहेरचे जे कामं होते ते करून आलो आणि आता जेवण करून पुन्हा मगाशी मी टिफिनवर भाजी पोळी बनवली होती. तर सुमेध घेऊन गेला होता टिफिन, पण त्यांनी वापस आणला. मधातूनच आम्ही म्हणजे काम झाल्यावर घरी आलो आणि आता जेवण करत आहोत. आता वाजले 3:30. आता पुन्हा जेवण करून आम्ही पुन्हा बाहेर निघणार आहे. पुन्हा एक काम आहे आम्हाला करायचं. तर सारखी अशी धावपळ सुरू आहे माझी. 8 दिवस झाले बाहेर जाणं. कारण मला दोन्ही कामं करावं लागतात, घरचे कामं करावं लागतात, बाहेरची कामं करावं लागतात, दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडावं लागतात. त्याच्यामुळे बाहेरही जाणं आहे, घरी कामं करणं आहे, असं सुरू आहे. तर आता जेवण करून आम्ही आता पुन्हा बाहेर जातो. तर त्यांना आता जेवण वगैरे झालं. आता बाईला भांडे वगैरे काढून देते. आणि तर आता बाईला भांडे काढून द्यासाठी इकडे मागे आमच्या एक गल्ली आहे आणि तिथे नळ वगैरे फिट केलेला आहे. तर तिथेच मी आता हे भांडे ठेवणार आहे बाईसाठी. आणि मग आम्ही दार बंद करून गेलं तरी तिकडे भांडे घासायला सोपं पडतं गल्लीमधून येऊन. तर आता मी ओठा वगैरे गॅस वगैरे स्वच्छ पण करून घेत आहे, कारण तिकडून यायला थोडा उशीर होईल. तर मग आता जे बाकीचे कामं राहिलेले आहे ते पूर्ण करूनच मी आता जाणार आहे. तर ओटा वगैरे स्वच्छ करून घेत आहे. तर ताईंनो, असा मी गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेत आहे आणि मला यायला बराच उशीर होणार आहे. तर ताईंनो, या आधीच्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या नवीन ताई असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.